तर भाजपने दावा केलाय अमरावतीमध्ये नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय। मात्र राणांच्या उमेदवारीवर बच्चू कडूंनी आक्षेप घेतला। त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावतीमध्ये मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। लोकसभा ही मैत्रीपूर्ण अमरावतीची लढत लढतो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याचं असं मत आहे का ज्या राणानं आपल्याला एवढं अपमानित केलं, काय काय बोललं ते तर सांगणं कठीणच आहे, म्हणजे आम्ही डबल सांगू शकत नाही। आघाडीला उमेदवारी मागा पण राणाचा प्रचार करायचा नाही, ही कार्यकर्त्याची मानसिकता आहे। सातत्यानं कार्यकर्ते फोन करून स्वतः येऊन पक्ष सोडण्याची पण भाषा कार्यकर्ते बोलत आहे आणि आता आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय। चांगला उमेदवाराच्या आम्ही शोधत होतोय आणि चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधलाच भेटलेला आहे आणि मला असं वाटतं का ते उमेदवारीचं नाव जेव्हा जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल। भाजपाची जी भूमिका राणाबद्दलचं जे अतिप्रेम आहे आणि त्यामुळं दोन आमदार आणि आमची ताकद असताना सुद्धा जाणीवपूर्वक न विचारणे आणि एकतर्फी निर्णय घेणे तर हे चुकीचं आहे ना। ज्याच्या घरी जेवण आहे त्यानंच रंगबाजी करून जीव घालावं, तर हे कोणी ऐकणार नाही। तर बच्चू कडूंनी अमरावतीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आणि या संदर्भात 26 मार्चला दोघांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळते। मात्र आपण राणांचा प्रचार करणार नसल्याच्या भूमिकेवर बच्चू कडू ठाम असल्याचंही कडू यांनी स्पष्ट केलंय। आत्ताच मुख्यमंत्र्यांचा फोन आला, काय तुमचं बोलणं झालं मुख्यमंत्र्यांशी आणि काय कधी तुम्हाला बोलावलं भेटायला? त्यांनी सांगितलं का आपण लगेच भेटू आणि बोलू या सगळ्या याच्या बाबतीत आणि आम्ही त्यांना याच्या अगोदर फोन आल्यावर सांगितलं का आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहील। मी ठाम राहिलो तर कार्यकर्ता माझा पक्षातून जाऊ शकतो।